नमस्कार मंडळी, वर्षभर आरामात टिकणारी आणि आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर अशी आंबट गोड आवळा कँडी आज आपण करणार आहोत। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट झालेली आहे। शाईन सुद्धा अगदी छान आहे आणि ही आरामात वर्षभर टिकते। घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील, तर त्यासाठी या सीझन मध्ये तुम्ही ही आवळा कँडी नक्की करून बघा। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण इथे 250 ग्राम आवळे घेतलेले आहे। आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहे आणि आता आपण हे वाफवून घेणार आहोत। तर एका पातेल्यात मी इथे खाली पाणी ठेवलंय व त्यावर चाळणी ठेवून हे 15 मिनिटं आवळे वाफवून घेतलेले। तुम्ही बघू शकतात आरामशीर 15 मिनिटांमध्ये हे आवळे वाफवून होतात। तर आता थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्या आहे। तुमचा आवळा परफेक्ट शिजला की पाकळ्या सहज अशा वेगळ्या होतात। बघा किती छान सेपरेट झालेल्या आहेत। तर यातली आपल्याला बी काढून टाकायची आहे व या पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्या आहे। यानंतर आता काय करायचंय, हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे। तर अशा प्रकारे मी ह्या सेपरेट करून घेतल्या आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेत आहे। बघा हे पाणी न घालता आपल्याला बारीक करायचं आहे। बारीक करताना थोडंसं जड जाईल, त्यासाठी इथे आपण साखर यामध्ये मिक्स करायची आहे। इथे मी 250 ग्राम आवळे घेतले होते, त्यामध्ये 250 ग्राम एवढी साखर घातलेली आहे आणि हे छान पेस्ट त्याची करून घेतलेली आहे। अगदी मऊ पेस्ट झालेली आहे। तर आता पॅन गरम करायचा, यामध्ये ही पेस्ट घालायची आहे। यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यानंतर काळं मीठ व लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू यासाठी पिळायचा आहे की शुगर क्रिस्टल्स होऊ नये म्हणून, त्या साखरेचे खडे यामध्ये होत नाही, तर म्हणून लिंबू हे नक्की यामध्ये घाला। यानंतर यामध्ये आपण चकाकी आणण्यासाठी थोडंसं तूप घालणार आहोत। तर हे शिजत आल्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे शिजण्यासाठी तुम्हाला 20 ते 25 मिनिटं आरामशीर लागतील, तर पेशन्सनी हे काम करायचं आहे। व्यवस्थित जळू न देता शिजून द्यायचं आहे। आणि आता एका टीनमध्ये मी इथे बटर पेपर लावून घेतलेला आहे। तर बटर पेपरवरती हे सगळं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे सगळं पसरून घ्यायचं आहे आणि आता हे सेट व्हायला साधारणपणे 1 तासभर ठेवायचं आहे। तर व्यवस्थित सेट झाल्यावरती आपण हे सहज अलगदपणे काढू शकतो। तर इथे बटर पेपरचा वापर तुम्हाला नक्की करायचा आहे। कुठल्याही स्टेशनरी शॉपमध्ये तुम्हाला बटर पेपर मिळून जाईल। तर बघा हे व्यवस्थित सेट झालं आहे। सेट झाल्यावरती हे सहज निघतं। बघा किती छान आपलं सेट झालेलं आहे आवळा कँडीचं मिश्रण। तर हे याचे आरोग्यदायी फायदे म्हटलं तर भरपूर आहे। आवळा हा कुठल्याही स्वरूपात तुम्ही खाल्ला तरी त्याचे जे आरोग्यदायी फायदे आहेत ते टिकून राहतात आणि आपल्याला हे थंडीच्या दिवसात तर नक्की तुम्ही याचा वापर करायला आहे। भरपूर व्हिटॅमिन सी तुम्हाला मिळतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते। बघा किती परफेक्ट आपली आवळा कँडी तयार झालेली आहे। आपण हव्या त्या आकारामध्ये याला कट करून घेऊया। बघा छान। आता थोडंसं हे हाताला चिटकतंय, तर हे हाताला चिटकू नये म्हणून आपण काय करायचंय, यावरती आता आपण हे एकदा काढून घेऊया एका डिशमध्ये। सगळे सेपरेट काढून घेतल्याच्या नंतर यावरती आपण पावडर शुगर टाकायची आहे, म्हणजे साखर बारीक केलेली मिक्सरमध्ये ती आपण यामध्ये घालून घेऊयात। सगळीकडे व्यवस्थित साखर कोट झाली की ही आवळा कँडी एकमेकांना चिटकणार नाही। लहान मुलं तर ही आवडीने नक्की खाणार। तर बघा ह्या वर्षी तुम्ही ही आवळा कँडी नक्की करून बघा आणि ही वर्षभर राहते, खराब होत नाही। त्यामुळे तुम्ही असं काचेच्या बरणीमध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता। आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा व लाईक करा।